आजच्या दिनी व्यास पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमा असं संबोधलेलं आहे. आज थोरा मोठ्यांसह आईवडिलांचं पूजन करणं हे तेवढंच संयुक्तिक आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये किमान 5 गुरु असावे लागतात तरच त्याचा मानव होतो. पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत. तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत. चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत. आणि 5वे गुरु अध्यात्मातून मनशांतीकडे नेणारे आहेत. अंधकाराचा नाश करणारे आहेत आणि प्रकाशमय जीवनाकडे नेणारे आहेत. असे 5 गुरु ज्या मानवजातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल. हे मानव व्हायचं असेल हे 5 गुरु अपेक्षित आहे, स्वाभाविक आहे. नंतर गुरु आणि गुरूंचे जे 5 प्रकार आहेत तेही आपणाला विदित आहे. या विश्वाचं गुरुतत्व भगवान स्वामी महाराज आहेत. त्याआधी गुरु आपले देहधारी गुरु असतील तथा हयात नसणारे गुरु असतील. या सर्वांना आजच्या पौर्णिमेला आपण स्वामींच्या अंतःकरणात प्रतिकृतीत बघायचं आहे. पहिले गुरु आहेत. पुढचं स्थान सद्गुरू आहे. तिसरं स्थान परमगुरू आहे. चौथं स्थान परात्पर गुरु आहे. आणि 5वं स्थान गुरुतत्व आहे. गुरुतत्व म्हणजे भगवान स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराज आहेत. या विश्वाचा भार आणि कलियुगाचं संचलन हे सारं स्वामींच्या हातात आहे. म्हणून आपण स्वामींचे पाय का धरायचे? दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनंत अडचणी आहेत, चढ उतार आहेत. त्या साऱ्या बाबी आशीर्वाद असेल तर जीवनाचा हा ध्यास आपण जो घेतलेला आहे तो निश्चितपणे पहिलं तीरावर पोचवण्याला स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण इथे आज अनेक जण सेवेकरी होण्यासाठी आलेले आहेत आणि स्वामींना विनंती करण्यासाठी आलेले आहेत की स्वामी पुढील गुरुपौर्णिमा ही पावेतो आमच्या सर्व परिवाराचा भार आपण स्वीकारा. त्या पश्चात आम्ही तुमचे 3 अध्याय स्वामी चरित्र, 11 माळा जप आणि नैमित्तिक असणारी उपासना आम्ही निष्ठेनं करू. असा कृतसंकल्प आपण मगाशी स्वामी मूर्तीचं पूजन करताना मनोमनी ही प्रार्थना पण केलेली आहे आणि ती करणं आवश्यक आहे. पुढील गुरुपौर्णिमा ही पावेतो आपणावर काही जबाबदाऱ्या आहेत. महिन्याकाठी आपल्या हातून 10 कुटुंब तरी सेवेकरी व्हावेत. त्यांचे दुःख संकट निरसन व्हावेत. त्यांना 3 अध्याय, 11 माळा जप, पंचमहायज्ञ करण्याचं प्रयोजन सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून आपण करावं. भला करो भला होगा या उक्तीप्रमाणे आपण सर्वांना सांगत जावं. दिया उसका भला न दिया उसका भला. परंतु आपण या गोष्टी इतरांपर्यंत आपण सांगण्याचं काटकसर करू नये हे कळकळीचं आवाहन. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. गेली 4 दिवस रात्र या सेवेमध्ये आपण आज त्र्यंबकेश्वरला एवढीच गर्दी आहे. गाणगापूरलासुद्धा यापेक्षा जास्त गर्दी आहे. गेले 7 दिवस महाराष्ट्रातून भारतातून असंख्य सेवेकरी परिवार गाणगापूरमध्ये तळ ठोकून आहे गुरुचरित्र वाचण्यासाठी. तेवढीच गर्दी दत्त महाराजांची राजधानी नरसोबाची वाडी आहे आणि त्या ठिकाणी
स्वामी योगाचे योगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेटले महाराजांची दीक्षा तिथे त्या ठिकाणी स्वामींनी घेतलेली आहे. म्हणून तो दीक्षा सोहळासुद्धा अत्यंत रमणीय कृष्णा पंचगंगेच्या संगमावर ती जागा त्यांनी निश्चित केलेली होती. नगरपालिकेनं त्या ठिकाणी खूप सुशोभित करून तिथे पेटले महाराजांची दीक्षाभूमी असं नामकरण केलेलं आहे. म्हणून आपण तिथेही वर्षातून एकदा आपली भेट आवश्यक आहे. पिठापूर श्रीपादराजांची जन्मभूमी, कुरवपूर ही कर्मभूमी, याही ठिकाणी गेली दशकापासून दिवस रात्र 12 महिने 24 तास सेवा आणि दत्त महाराजांना अन्नदान प्रिय आहे. तिथे त्या गोष्टी केल्या जातात. महाराष्ट्रवासियांना ही तर एक ओसरी आहे. त्या भागामध्ये मराठी कळत नाही, तेलुगू कानडी या भाषेचा समावेश आहे. आणि मराठी अक्षर बघितलं की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे पावलं त्या दिशेनं वळतात. आणि आपण आपल्याच गावात आलो, आपल्याच केंद्रात आलो अशी सद्भावना उभयतांची निर्माण होते. म्हणून आपण त्याही पीठांना वर्षभरात केव्हा तरी आपण भेटी द्याव्यात, या कार्याचा अंतरंग समजून घ्यावा. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. त्या गुरुपौर्णिमेचं आज दिवसभरात असंख्य अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना तुम्ही सेवेकरी बनवा. तुम्हाला घरी जाईपर्यंत स्वामी अनुभूती देतात. म्हणून तुम्ही खूप मोठ्या संख्येनं कालपासून इथे सातत्यानं सेवेत सहभागी झालेला आहात. आणि अशीच ऊर्जा इथे आपल्याला इतरांसाठी वापरण्यासाठी आपण जी सेवा दैनंदिन करत आहोत ती जनतेचं, राष्ट्राचं, धर्माचं भलं होण्यासाठी करत आहोत. पाऊस पडावा म्हणून आपण गेली काही महिने पर्जन्य सूक्त म्हणत होतो. ती ईश्वरानं प्रार्थना पर्जन्य देवतेनं ऐकली आणि हो हो म्हणता आपल्या परिसरात, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये न पडणारा पाऊस पर्जन्यामुळं पडलं हे आपणाला माहीत आहे. निनोनं सांगितलेलं होतं अटलांटिक सागरावर उष्ण वादळं तयार होतील आणि भारतावर एकही काळा ढग येणार नाही, म्हणजे पाऊस पडणार नाही. पण स्वामींच्या आशीर्वादानं पर्जन्य सूक्त सेवेकऱ्यांनी म्हटल्यावर हे सारं श्रेय सेवेकऱ्यांचं आहे पाऊस आणणं हे. म्हणून आपण सेवेकरी आहात. निसर्गावर मात करण्याचं सामर्थ्य ज्या सेवेत आहे त्याला आशीर्वाद स्वामींचा आहे. म्हणून बळीराजा शेती चांगली पिकावी, बळीराजा सुखावा, त्याच्या कुटुंबामध्ये सतत सौख्य, समाधान, शांती मिळावी. तो सुखी असला तरच जग सुखी होतं. म्हणून आपण या कार्यातून शेतीला विशेष झुकतं माप दिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपण तशी तजवीज करावी. पुढील पिढ्यांना शेतीविषयी आवड निर्माण होईल असंच आपण काम करावं, असंही आयोजक या कार्याच्या उपक्रमातून, कृषी विभागातून होऊ घातलेल्या कृषी मेळाव्यांमधून, कृषी महोत्सवांमधून सातत्यानं कृषीपुत्रांना हे सांगितलं जातं की तुम्ही अजून कृषीची प्रगती करा. पण शेती करताना कोणती करा की जी आज विषारी शेती आहे, विषयुक्त शेती आहे, तिला टाळा. म्हणून विषारी औषधं, फवारण्या, रासायनिक खतं, त्याचं हायब्रिड धान्य हे सेवन केल्यामुळं आज तमाम मानवजातीचं आरोग्य अनिश्चित आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथे गुरुवार रविवारी हजारो शेकडोच्या संख्येनं असाध्य आजार घेऊन रुग्ण येतात आणि त्यांना इथे आमचे डॉक्टर लोक कॅन्सरमुक्त करण्याचा दावा देतात. म्हणूनच आपण
परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोरगरिबांची सेवा म्हणून त्या ठिकाणी मोफत हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि कुंभापूर्वी आपण त्यातला काही भाग गोरगरिबांसाठी मोफत चालू करत आहोत। इथेही प्रति गुरुवार रविवारी शेकडो कॅन्सर रुग्ण या दव्याचा लाभ घेतात, म्हणून आपण त्याचा लाभ घ्यावा अशा सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत। परंतु समोरचंही प्रारंगण भरलेलं आहे आणि पाऊस आला तर त्यांची फजिती होईल। मी वेळेला विराम करण्यापूर्वी आपण या कार्याचा अंतरंग समजून घ्यावा, मूल्य शिक्षणाचं महत्त्व समजून घ्यावं, प्रश्न उत्तराचं महत्त्व समजून घ्यावं। इथे मूल्य शिक्षण आणि प्रश्न उत्तर विभाग प्रतिनिधी आजही आलेले आहेत, त्यांनी कंसात उभं राहून आपला परिचय द्यावा आणि प्रति गुरुवार रविवारी इथे विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं आणि राज्यात असणाऱ्या देशात असणाऱ्या सर्वच केंद्रांवर या विनामूल्य लाभ आपण प्रश्न उत्तर ग्रस्तांना आपण करून द्यावा, त्यांची वाट मोकळी करावी हे कळकळीचं आवाहन। पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत, तेही आपल्या परीनं जनतेचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत। इथे स्थापत्य विभागाचे आर्किटेक्ट इंजिनियर आलेले आहेत, तेही आपल्या उचित वेळेत आणि गुरुवार रविवारी संबंधितांना वास्तूबद्दल मोफत मार्गदर्शन करतायत। तर कायदेशीर सल्लागार आणि वकील आणि न्यायाधीश या ठिकाणी प्रति गुरुवार रविवारी हा स्वामींचा जनता दरबार मोफत लोकांना सोय उपलब्ध व्हावी आणि प्रतिमहा किंवा दर 2-3 महिन्यात लोकन्यायालयं भरून गोरगरीब जनतेची कोर्टाची वारी बंद व्हावी हाही त्यांचा मानस आहे। अन्य वाऱ्या परवडतात। तुम्ही एकादशीला परवा लाखो कोटीच्या संख्येनं पंढरपूरला गेलात, जातील, नेहमीच जातील, ती वारी परवडते। परंतु कोर्टाची वारी कुणालाही परवडणारी नाही आणि ती कायमची थांबवण्यासाठी आपणाला उभे असणारे हे कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी इथे प्रति गुरुवार रविवारी उपलब्ध आहेत। कृपया त्यांच्या वेळेचा आपण लाभ घ्यावा। या स्वामी कार्यातून काय काय कामं केली जातात, केवळ कर्मकांड नाही, सामाजिक बांधिलकी, सामाजिक परिवर्तन आणि आरोग्य अभियान, शेती अभियान या सर्व बाबींचा समावेश असून सामुदायिकरित्या मुलामुलींची विवाह इथे प्रति गुरुवार रविवारी इथे विवाह मंडळ आलेलं आहे, त्यांनी उभं राहून क्षणात आपला परिचय देऊन बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अल्प खर्चानं साखरपुड्यात विवाह करण्याचा मानस आहे। आणि गेल्या 80 वर्षात आज तगायत जेवढी विवाह झाली स्वामींच्या कृपेनं एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत। हा चमत्कार स्वामींचा आहे। म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की यात काही त्रुटी उणीवा असतील तर आमच्या विवाह मंडळाकडे भेटा। आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न मुलींचा नसून मुलांच्या लग्नाचा आहे। त्यातही मिळाली चांगली सूनबाई तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घरपण देशाचं देशपण राहणार नाही। म्हणून आमच्या जुन्या माता भगिनींवर ही जिम्मेदारी आहे की पुढील पिढ्यांना योग्य संस्कार करणं हे त्यांची नित्याची जिम्मेदारी आहे। संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तरच देश टिकेल। न कळत आपण या कार्यातून वैयक्तिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व बाबी, राष्ट्र, समाज, देश, धर्म, मानवजात यांचं कसं कल्याण होईल हाच विचार या उपक्रमातून सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून केलेला आहे। असे 18 उपक्रम आहेत। शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे आणि हा विभाग आमच्या माता भगिनींनी गेले लाखो वर्षाच्या परंपरेतून आज तगायत भारतातल्या आणि विदेशातल्या आमच्या काही माता भगिनी आहेत, त्यांनी हा विभाग जिवंत ठेवलेला आहे। तुम्ही आत्ता हा जो शीन बघतायत, आत्ता अमेरिकेतले लोक तुम्हाला बघतायत, ऑस्ट्रेलियातले बघतायत, युरोपातले बघतायत, अरब कंट्रीतले बघतायत। आत्ता हा जो कार्यक्रम इथे चालू आहे हा तो जगात 70 देशांमध्ये
लाईव्ह चालू आहे आणि ते लोक तिथे बघतायत तुम्हाला. म्हणून आपणाला एक निश्चितपणे आत्मविश्वास असावा की दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावावी, सेवेकरी तयार करावेत, त्यांना दुःखमुक्त करावं, चिंतामुक्त करावं, त्यांना कमीत कमी डोकं टेकल्याबरोबर 5-6 घंटे निदान झोप आली ते खरे श्रीमंत म्हणून ही व्याख्या आम्ही निवेदित केलेली आहे. म्हणून ज्याला 5-6 घंटे झोप येते तो खरा श्रीमंत आहे. आणि मला वाटतं इथे सर्वच लोक श्रीमंत आलेले आहेत की ज्यांना डोकं टेकल्याबरोबर 5-6 घंटे शांत झोप येते ते खरे श्रीमंत आहे. आणि जगात जे दुसरे श्रीमंत आहे अब्जपती, त्यांना रात्री 3-3 वाजेपर्यंत झोपा येत नाही गोळ्या खाऊन, ते श्रीमंत नाहीत. तुमच्यासारखे श्रीमंत जगात कोण नाही. म्हणून तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देतो. आणि या गुरुपौर्णिमेच्या संदर्भात मराठी अस्मितेत केले जाणारे जे उपक्रम आहेत 12 महिन्यात, सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार, बऱ्याच लोकांना देवी माहीत नाही, खंडोबा माहीत नाही, गोत्र माहीत नाही, परंतु आमच्या काही सेवेकऱ्यांकडे क्षत्रपतींचा क्षात्रधर्म उपलब्ध आहे. त्यामध्ये महाराष्ट्रवासियांचे मुख्य 96 कुळं आणि 7,000 कुळं त्यात दिलेली. ज्यांच्याजवळ ग्रंथ आहे त्यांनी तो ग्रंथ दाखवावा. आणि ज्यांना गोत्र कुळ देवी खंडोबा माहीत नाही त्यांनी वर्षातून एकदा तरी देवी खंडोबाला जाऊन आशीर्वाद घ्यावा. मग स्वामींची सेवा त्वरित फलद्रूप होते आणि स्वामी आशीर्वाद देतात. तुम्ही यात बरेच जण स्वामी चरित्राचे उपासक अभ्यासक प्रचारक प्रसारक आहात. त्यात बाळप्पांनासुद्धा स्वतःची देवी माहीत नव्हती. स्वामींनी स्वतः तुळजापूरच्या देवीत प्रकटीकरण करून ही तुझी कुलदेवता आहे असं स्पष्टपणे सांगितलं. याचा अर्थ काय कसा आपण शून्य आहात, सहानुभूतीपूर्वक आपण हे समजून घ्यावं. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, परंतु आपण सामुदायिकरित्या आता हात जोडून मौनानं, आजची गुरुपौर्णिमा आहे, काही क्षण जर आपण मौन पाळलं तर निश्चितपणे इथे जी तुम्ही सेवा रुजू केलेली आहे ती तुमच्या घरी कुटुंबियांपर्यंत आपण पोचवावी. दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावावी. महिन्याकाठी 10 सेवेकरी आपण तयार करावेत. आणि ज्यांना स्वामींची सेवा याही पलीकडची करायची आहे त्याने रोज 11 माळा जप श्री स्वामी समर्थ लिहून काढावा. त्याच्या वह्या उपलब्ध आहे. आणि जो कोणी भाविक आणि सेवेकरी वर्षभरात 12 लक्ष जप पूर्ण करेल त्याला आयुष्यात पाठीमागे बघण्याची आवश्यकता नाही. तो सर्व समस्यामुक्त जीवन चिंतामुक्त जीवन जगण्याला त्याला स्वामी आशीर्वाद देतात. म्हणून चिंतामुक्त जीवन जगायचं असेल तर ही साधी सोपी सेवा आपणापर्यंत पोचवलेली आहे. ज्यांना शक्य आहे सक्ती नाही, परंतु आपण अत्यंत आदरानं नम्रपणे आपण या सेवेत आपला कृपया सहभाग घ्यावा एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च एकदा आजच्या गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. आता सामुदायिकरित्या आपण प्रार्थना करू. सर्वप्रथम इथे भगिनींना गेल्या शतकापासून पहिला मान भगिनींना दिलेला आहे. या कार्यानं भगिनींना 100% आरक्षण दिलेलं आहे. सरकार फक्त 30% देतं, इथं मात्र 100% दिलेलं आहे. म्हणून भगिनींनी ही भारतीय संस्कृती जिवंत ठेवलेली आहे. म्हणून या देशाला भारत माता की जय आपण म्हणतो, अमेरिका माता की म्हणत नाही. याच देशाला माता का म्हणतात त्याला कारण तुम्ही आहात. म्हणून आपण ही भूमिका आपणाला हयात रुजवावी लागणार आहे. कुलधर्म कुलाचार सोशिकता नम्रता सदाचार या साऱ्या गोष्टी नव्या पिढीपर्यंत आपणाला पोचवाव्याच लागणार आहेत. यात कुठलीही तरतूद नसावी. पुन्हा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. सर्वप्रथम प्रार्थनेनंतर औदुंबरा समोरून भगिनी मौनानं ओळीनं येतील आणि मधल्या गेटनं मार्गस्थ होतील. तोपर्यंत पुढच्या प्रांगणात बरीच गर्दी आहे. त्यांनी एक 10 मिनिट सूचना येईल त्याप्रमाणे गर्दीला वाट मोकळी करावी एवढंच कळकळीचं सांगून पलीकडच्याही प्रांगणात असणाऱ्या सर्व
पुरुष आणि भगिनींना मनापासून धन्यवाद आहे की आपण सहकार्य करा. आबालवृद्ध आहेत त्यांना सांभाळा, आपल्या जवळ असणारे मौल्यवान वस्तू सांभाळा. गर्दीमध्ये अनेक अनुचित प्रकार घडू शकतात, म्हणून आपलं संरक्षण आपणच करा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.